नमस्कार. तुम्ही आता ऐकलंच असेल, अजित भारतीवर SC/ST ॲक्टखाली तक्रार नोंदवली. तुम्हाला माहिती आहे का नेमकं काय झालं या प्रकरणात? अजित भारतीला कोणीतरी चॅटमध्ये त्याच्या लाईव्हमध्ये, ते अजित भारती कोण तर एक माझ्यासारखे यूट्यूबर, तर ते लाईव्ह हे करतात. तर त्या लाईव्हमध्ये एकाने सांगितलं, तुझ्या बहिणीचं लग्न चंद्रशेखर आझादबरोबर कर म्हणजे जातीभेद मिटेल. आता अजित भारती रोखठोक बोलणार आहे. त्याला म्हटलं की अशा रेपिस्ट आणि बावळट माणसाबरोबर मी कशाला माझ्या बहिणीचं लग्न हे करू. माझी बहीण लग्न करून 2 मुलं आहेत तिला, असल्या माणसाबरोबर विचार करणारच नाही असं त्यांनी म्हटलं. आणि पुढे ज्यांनी त्याला हे लिहिलं तर आता ज्या माणसाने विचार न करता अजित भारतीच्या बहिणीचा उद्धार केला, त्याने त्याच्या बहिणीचा, बायकोचा, आईचा उद्धार केला. म्हणजे त्याने बोलायला हरकत नाही. कारण त्यांना SC/STचं वरदान आहे ना, शेल्टर आहे, कुबड्या आहेत, सगळं आहे त्यांना. तर त्याने उत्तर दिलं अजित भारतीने, त्यांना कुबड्या नाही, सामान्य वर्गाचा चिलखत नाही. सामान्य वर्ग आहे ना ते, त्यांना काही बोला, दगडं मारा, काही करा, त्यांनी गप्प बसायचं सगळं सहन करून. तर त्याने त्याच्या आई बहिणीचा उद्धार केला. आणि मग पुढे त्यांनी विचारलं की आंबेडकरांनी त्यांच्या दुसरी बायको सविता ह्या ब्राह्मण डॉक्टर होत्या. स्वतःच्या आरोग्यासाठी आणि स्वतःची मतं त्या सविताबरोबर जुळल्यामुळे लग्न केलं. जातीभेद मिटला का? तुम्ही तिला ट्रीटमेंट काय दिली? तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते. सविताबरोबर लग्न केल्यावर त्यांनी सुद्धा बुद्धिझम हे केलं. त्यांनी बुद्धिस्ट चळवळीमध्ये, दलितांच्या चळवळीमध्ये पण भाग घेतला. पण बाबासाहेब गेल्यावर बाबासाहेबांवर संपत्तीचा मोह काय त्यांच्या मुलांना सोडवत नव्हता ना. संपत्तीच्या मोहासाठी तिला म्हणजे तिने बाबासाहेबांना व्यवस्थित काळजी घेतली नाही म्हणून बाबासाहेब मेले. म्हणून तिला संपत्तीमध्ये, ज्या बाबासाहेबांनी हिंदू बिल कोडमध्ये बायकांना संपत्तीचा अधिकार मिळावा, हक्क मिळावा म्हणून नोंद केली, त्यांच्या बायकोला सुद्धा ही मुलगा अडवायला लागला. ही ह्यांची नीती. म्हणजे आपल्या बापाने त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना ज्यांच्याशी मतं जुळले अशा बायकोबरोबर मुलीशी लग्न केलं, ब्राह्मण मुलीशी लग्न केलं. पण जातीभेद मिटला का? नाही ना मिटला. आजपर्यंत किती ब्राह्मण मुलींनी केलेलं नाही आहे मला सांगा. SC/ST बरोबर किती न्याय मिळतो, किती बदल झाला ह्यामुळे समाजामध्ये. झालाय का? जातीभेद कमी झालाय का? कारण ह्यांना जात सोडायचीच नाही. फायदे सगळे हवेत, चिलखत हवे SC/ST ॲक्टचं. शिक्कामोर्तब करून आपली जात ही आहे, त्यावेळेला ते सर्टिफिकेट मिळायला लाच द्यायला पण ही लोक तयार असतात. काही कागदपत्र कमी असेल तर लाच देऊन शिक्कामोर्तब करून ते जातीपत्र मिळवतात. का? तर ह्यांना त्याच्यावर फायदा घ्यायचा असतो. आणि त्याच्यानंतर पुन्हा ह्याच जातीचा उल्लेख केला तर मात्र ह्यांना फार अपमान होतो. ही लोक दुसऱ्यांची जात उठसूट काढतात. बामण, पिठमळे, हे ते काय 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 बोलतात. त्यावेळेला आपण दुसऱ्यांची जाताचा उद्धार करतो हे त्यांना लक्षात येत नाही. पण त्यांच्या जातीला त्यांनी शिक्कामोर्तब करून घेतलेल्या जातीचा मात्र कोणी उद्धार केला तर ह्यांना खूप दुःख. मग ज्या जातीचा तुम्हाला इतका उद्धार केला तर लाज वाटतं, मग त्याचं सर्टिफिकेट का घेता तुम्ही? त्याचे फायदे का घेता तुम्ही? हे कोणी विचारलं तर लगेच त्यांच्यावर पुन्हा ST घालायला मोकळे.
आता तुम्हाला हेही सांगते, बाबासाहेब आंबेडकर हे एकट्यांनी संविधान केलेलं नाही आहे. एकूण 389 सदस्य होते सुरुवातीला. मग काही मेले, काहींनी सोडून दिलं, काही अशा पद्धतीमध्ये शेवटी 299 सदस्य होते. एकूण 22 समित्या वेगवेगळ्या होत्या. त्यातल्या 8 मुख्य महत्त्वाच्या समित्या होत्या आणि 14 किरकोळ समित्या होत्या. त्यातला एक मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर होते. सगळ्यांनी संविधानाचा मान राखण्यासाठी बाबासाहेबांना पूर्ण मान दिलेला आहे. एकट्याने त्यांनी ते श्रेय एकट्याचं नाही नसताना संविधानाचा मान राखायचा म्हणून बाबासाहेबांना मान दिलेला आहे. एकट्याचं श्रेय नाहीच आहे. म्हणजे आज जर स्वतः बाबासाहेब असते तर तेही म्हणाले असते, ते तेवढे खरे होते, ते म्हणाले असते की हे माझं एकट्याचं काम नाही आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यांचा हातभार आहे. पण हे मानायला तयार नाही. त्यांना फक्त बाबासाहेबांचं नाव पाहिजे. ठीक आहे, मग बाबासाहेबांनी कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसताना इतकं शिक्षण केलं. अर्थात मदत करणारे त्यांना क्षत्रिय ब्राह्मणच होते, आडनाव देणारे ब्राह्मण, शिक्षक गुरुजी, आपले ह्यांनी शिक्षणाला पाठवलं सयाजीरावांनी वगैरे. पण त्याचा नाही आपल्या ज्योती भिडेवाडा कोणी दिला? ब्राह्मणांनी दिला. त्याचं कौतुक नाही करणार, फक्त कौतुक करणार ते सावित्रीबाई फुले, ज्यांनी तुम्हाला सुरुवात करण्यासाठी तुमचं पाया मजबूत केला. त्यांना नाही बोलणार. जे कोणीतरी कधीतरी कुठे पुरावा द्या, आता पुरावा नाही आहे त्यांच्याकडे की आम्हाला पाणी दिलं. तुम्हाला वाटतं तरी का ह्या लोकांना पाणी नाही दिलं तर ही लोकं एवढी वर्ष जगू शकली असती का? एवढ्या पिढ्यानं पिढ्या जगले असते का? शक्य तरी आहे का? ह्यांना एक बोललं तर 10 बोलणार, स्वतः सुरुवात करून एक बोललं तर 10 बोलणारे ह्यांना पाणी नसं दिलं तर पूर्ण वस्तीच्या वस्ती बुडवून उद्ध्वस्त करून ती बावडी पण बुडवून टाकली असती ह्यांनी. स्वतःपुरतं पाणी पिऊन उद्या आपल्याला लागते की नाही ह्याचा विचार न करता आहे बांधलेल्या बावड्यासुद्धा बुडवून टाकल्या असत्या. इतकी मगरुरी आणि उद्धतपणा ह्याच्यामध्ये भरलेला आहे. अहो साध्या कुठल्याही, मी स्वतः जेव्हा काही बोलते एखादं वाक्य जर का त्यांच्या अतिशय वाईट शब्दांना आपण उत्तर दिलं तर फक्त मागचं पुढचं गाळून फक्त एक वाक्य घेऊन त्या वाक्यावर गहजम करतात. सावित्रीबाईंची मुली ही काही शिवी होते का? नाही ना. हा शब्द जरी वापरला तर त्यांना राग येतो. हा कौतुक आहे सावित्रीबाईंचा, उद्धार आहे. सावित्रीबाई फुलेंना सावित्री हे नाव कोणाकडून आलं? पुराणकथेतल्या सत्यवान सावित्रीची पत्नी सावित्रीपासून आलं. हां, ते नाही, फक्त आम्हाला सावित्रीबाई फुलेच माहिती. ह्यांना बाकीच्या वेळेला जरा छोटंसं काय असेल तर सावित्रीच्या लेकी चालतं. शिव्या देणाऱ्या मुलींना जर सावित्रीच्या मुली म्हटलं तर मात्र यांना ती शिवी देणारी ब्राह्मण आहे ना, मग शिवी वाटते. आणि मग ते इतकेच हे करतात की कुठेतरी एक शब्द त्यांना मिळायला पाहिजे. कारण काय माहिती आहे, ST ॲक्ट खाली केस टाकली ना की त्यांना पैसे मिळतात. ही पैसे मिळवायची लॉबी आहे यांची. आतापर्यंत हा प्रकार व्हायला पाहिजे. जर केस सिद्ध नाही झाली तर उगाच तुम्ही बदनाम केलं म्हणून, खोटी केस घालून एखाद्याला बदनाम केलं म्हणून त्यांना घेतलेले पैसे तर 5पट 10पट त्यांना परत द्यायला लागले असते ना, तर ह्या ST ॲक्टच्या मागे लागले नसते. पण ह्यांना पहिल्यांदा स्वतः सुरू करणार, अरे कारे हुशारी मारत येणार. आणि जर का उत्तर काही दिलं, एक सणसणीत ठेवून देईल. कितींदा माणूस दुर्लक्ष करणार हो, सांगा मला, कितींदा दुर्लक्ष करणार? स्वतः येऊन मारणार आणि मग दुर्लक्ष किती करणार?
कधीतरी एक वाक्य बोललं, त्यांनी 100 बोलल्यानंतर एक वाक्य बोललं तर बाप रे गहजब. मग त्यांना सावित्रीच्या मुलीसुद्धा शिवी वाटायला लागते. त्यांनी पीठमागे काय काय म्हटलं तरी चालतं. युरेशियामध्ये जा, आम्ही मूल निवासी, ती लोक मूल निवासी ब्राह्मण युरेशियन. कुठल्या ह्याच्यामध्ये आहे? किती ह्यांनी बाबासाहेबांचं लेखन वाचलेलं आहे. बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे शिक्षणासाठी आरक्षण ठीक आहे, नोकरीत त्यांना बिलकुल मान्य नव्हतं, पण तेही त्यांनी नेहरूंच्या ह्याच्यावर मान्य केलं. ते 10 वर्षासाठी हे सहज विसरून जातात. आज 80 वर्ष झालं तरी त्यांना आरक्षण हवं आहे. ज्या बाबासाहेबांनी महिलांना संपत्तीवरचा हक्क दिला, तो सुद्धा हक्क त्यांच्या मुलाने त्यांच्या दुसऱ्या बायकोला, ब्राह्मण होती म्हणून तिला घेऊ दिला नाही. हे जात विसरायचीच नाही आहे ना, फक्त जातीचं ढोलकं वाजवायचं आहे आणि हा वाद वाढवत ठेवायचं आहे. हे कितपत योग्य आहे विचार करा. प्रयत्न करा की दुही मिटली पाहिजे. तुम्ही जर अरे म्हणालात, 10 वेळा अरे म्हटल्यावर कोणतरी कारे म्हणणार. तुम्हाला जी शक्ती दिलेली आहे, SC/ST ॲक्टचं चिलखत दिलेलं आहे, त्याचा दुरुपयोग करू नका. अति तिथे माती करू नका. ही सगळ्यांच्याच मध्ये. अजित भारती एकदम स्ट्रॉंग आहे. तो त्याच्या परीने त्याची केस अतिशय छानपणे लढेल, सगळं करेल. पण सर्वसामान्य माणसं काय, किती जणांनी ह्या SC/ST ॲक्टच्या ह्याला घाबरून केस टाकल्यावर लोकांनी जीव दिलेला आहे. पुढे केसेस खोट्या ठरलेल्या आहेत. आयुष्य बर्बाद केलेलं आहे ह्या SC/ST ॲक्टच्या ह्याने. अजूनही किती बळी घेणार आहेत हे विचार करा तुम्ही. आणि बरं, स्वतःमध्ये सुधारणा. इतक्या वर्षानंतर, 80 वर्षांनंतर तुम्हाला एवढं प्रोटेक्शन मिळालं ना, काय तुम्ही सुधारणा केली? आजही एकच आहे, शिव्या देणं. आजही एकच आहे. शरीरात इतके भाग आहेत, नाक, कान, डोळे, हे, पण ह्यांना दिसतं ते प्रजोत्पादन करणारे आणि घाण काढणारेच अवयव. उठसूट त्याच अवयवाचा उद्धार करणार. कधीतरी सुधरा. आपल्याला मेंदूसुद्धा आहे, आपल्याला हृदयसुद्धा आहे प्रेम करायला. विचार करा. हृदयसुद्धा आहे, विचार करायला मेंदू आहे. बल दाखवायला, शक्ती दाखवायला हात बलदंड आहेत. ह्याचाही विचार करा. फक्त त्या घाणीत पडू नका. नुसतं प्रजोत्पादन आणि घाण बाहेर काढणाऱ्या शरीरांचा उठसूट उल्लेख करून काय मिळवणार आहात हो तुम्ही? काय मिळवणार आहात? फक्त तेवढ्याच पुरतं तुमचं आयुष्य राहिलेलं आहे का? प्रत्येक माणूस जेव्हा डोक्याने काम करतो तेव्हा तो ब्राह्मण असतो. जेव्हा बलाने समाजाचं रक्षण करतो तेव्हा तो क्षत्रिय असतो. व्यवसाय, पोटासाठी व्यवसाय करतो तेव्हा वैश्य असतो. आणि सेवा करतो त्याला शूद्र म्हटलं जातं. जो मनापासून सेवा करतो त्याला शूद्र म्हणतात. पण आता झालंय, जी घाण काढणारे आणि घाण करणारे आणि प्रजोत्पादनामध्ये अडकून राहिलेले शूद्र होत चाललेत. तुम्हाला हे माझं म्हणणं पटतंय का बघा? मी जरा हार्श बोलले, पण कुठेतरी जागे व्हा. आणि हे एक मात्र मी सांगेन, कळपाने येतात ही लोक, कळपाने येतात. आणि ज्यांना हे पटतंय, ज्यांनी हे भोगलंय, ते मात्र पुन्हा ह्यांच्या मार्गाला कोण लागणार म्हणून लाईक द्यायला सुद्धा घाबरतात. इतकी ह्या लोकांची मोजोरी आहे की ह्यांच्या एकत्रितपणाला खरोखर सत्य असलेले लोक पण घाबरतात. माहीत असलेले पुन्हा कोण ह्याच्यामध्ये अडकणार ह्याने घाबरतात. तुम्ही लाईक द्या, नका देऊ, मी तुम्हाला फक्त ऐका,
पटलं तर 4 लोकांना पोचवा. तुम्ही ऐकता त्याबद्दल मी बरी आहे.